दरम्यान सरकारनं हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडरचा पुरवठा आता पूर्णपणे बंद केला आहे। त्यामुळे आता बदलापूरमधील एका हॉटेल व्यावसायिक महिलेनं यावर एक उपाय म्हणून हॉटेल बाहेरच चूल मांडली आहे आणि चुलीवर अन्नपदार्थ करायला सुरुवात केली आहे। हॉटेल बंद केल्यामुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना उपासमारीची वेळ येईल, तसंच रोज हॉटेलमध्ये जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना देखील त्याचा फटका बसू शकेल। त्यामुळे व्यावसायिक महिला अनिता अनुसे यांनी हॉटेल बंद न करता थेट आता चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली। वडापाव 10 रुपये, समोसा चूल बनवून लोकांचं पोट भरते आहे। जे जेवण करायला येतात त्यांना जेवण देणं मला शक्य होते चुलीमुळे। पण सिलेंडरचा भावही वाढलाय आणि सिलेंडर भेटतही नाहीये। जो सिलेंडर 900 रुपयाला येत होता, जो बुक करण्यावरती 900 ला येतोय, तो आज 2000 रुपये ते लोक मागतात आहे। ते देताही आता तर सिलेंडर नाहीच आहे। तर आता त्याला पुढे किती दिवस चालणार आहे हे आम्हाला माहित नाहीये। तर मग बसून काही फायदाच नाहीये। त्याच्यापेक्षा मग आपण आपली जी जुनी पद्धत होती, जे गॅस मधून चुलीतून गॅसला गेलो, आता गॅस मधून चुलीत आलेलो आहे।